सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही नऊवाऱ्यांचे व्हिडिओ नेहमीच पाहत असता. अलीकडे थोडेसे प्रमाण कमी झालेत, पण बल्कमधल्या ज्या नऊवाऱ्या साड्यांची ऑर्डर होती आणि परत मला वाटतं काय म्हणजे ती साडी कमी ते होती, त्याचे 2 व्हिडिओ केलेत. तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या साडीबद्दल बोलते. आर्ट सिल्कमधली ही पैठणी साडी आहे, म्हणजे जरी काठ तसं. तर ह्या 6 साड्या स्टिच केलेत, मी तुम्हाला दाखवते. ही 1, ही 2, त्यानंतर ही 3, 4, 5 बिडिंग करायचं अजून, आणि 6. एक साडी ओपन करून दाखवते मी तुम्हाला. ह्याची उंची जास्तीत जास्त 32 इंच आहे आणि ब्राह्मणी शिवलेली आहे साडी. तर डमीला तर घालून दाखवणारच आहे. आधी असं दाखवते मी तुम्हाला. तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा ब्राह्मणीचा काठ आलेला आहे. डबल काष्ट आहे, पदर आहे. ह्याला लहान मुलींचीच आहे. ह्या मुली आय थिंक 4थी 5वीच्या त्या आहेत. हे पाहू शकता. असा पदर घेतला की, आणि हे वरती इथे हे आहे आणि ह्याला नाडी केलेलं आहे. हे कमरेचं साईज थोडंसं जास्त ठेवतो, म्हणजे जसं कुणालाही ॲडजस्ट करून घालू शकतात. आणि हा घेर भरपूर असतो. आणि तुमचे हे गुड्या लक्षात आहे, म्हणजे हे जे असे ह्या गुड्या पडलेत ह्याला जसं नऊवारी नेसल्यानंतर येतात तसं ओरिजिनल करण्याचा प्रयत्न करते. तर हे तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा, इतका भरपूर घेर आहे आणि परफेक्ट असा हा ब्राह्मणी आहे. खाली काठ आहे आणि अखंड खालीपर्यंत ह्याला अस्तर आहे, हे तुमच्या लक्षात येईल. खालपर्यंत अस्तर आहे आणि डबल काष्टा. कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, खूप छान आहे. म्हणजे हा मरून येतो हे पदर, आणि त्याचे काठसुद्धा मरून आहेत. गोल्डन रफ टप कसंही तुम्ही वापरू शकता. तर ही साडी अजून एक मी तुम्हाला एखादी ओपन करून दाखवते. डमीला तर मी दाखवणारच आहे, पण हे तुम्हाला लक्षात येईल. एक मिनिट. हे बघा, जास्तीत जास्त 33 इंचापर्यंत बसते. ही 6वारी साडी आहे, पूर्ण साडी आहे. ह्याच्यामध्ये जी आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होते त्या साड्या त्या कमी निघाल्या होत्या, हे सांगितलं होतं मी तुम्हाला. आणि हे बघा, ह्याला घोळ 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 भरपूर घोळ आला आहे. तर खूप सुंदर दिसतो हा. आणि डबल काष्टा सेम आहे. तर अशी मी ऑर्डर घेत असते साड्यांसोबत. आणि ह्याला पदर अखंड ठेवतो. आपण रेडीमेड घ्यायला गेलं तर ते तुम्हाला स्वस्त वाटतं, पण त्याचा पदर कट झालेला असतो, हे अर्ध असतं ह्याच्या. तर ह्याच्यावरचे ब्लाउजसुद्धा शिवलेत मी. ह्या साईडला शूट घेते. डमी आमची तिकडं आहे, ते नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर हे बघा, तुम्ही बोलते हे तर पण असंच घड्या करता का? तर ती सवयच ठेवली तशी, कारण घड्यात असं व्हायलाच पाहिजे तरच ते व्यवस्थित दिसतात, नाही तर मग गोंधळ होतो त्या गोष्टीचा. आता तुम्हाला हे 6 ब्लाऊज दाखवते तुम्हाला. 6 ब्लाऊज वेगवेगळे, कुठले कोपऱ्यापर्यंतचे हाताचे घेतलेले आहेत. बटन केलेलं आहे, कारण ह्याला हुक नाही केलेलं. हुक गंजतात, मग हे होतं. तुम्ही पाहू शकता. सिंपल राऊंड गळा आहे, मागे टक्स आहेत. 1 टक्सचा हा ब्लाऊज आहे. आणि ते हे बटनाला हे मशीनवरती, एक मिनिट, मशीनवरती काज केलेले. हे एक असे आहेत. आणि दुसरा जो आहे पॅटर्न छोट्या हाताचा. ह्या साडीसारखी अजून एक साडी मागवली, त्याच्यातून ब्लाऊज शिवले. त्याच साडीमध्ये ब्लाऊज बसत नाही, हे मी तुम्हाला क्लिअर सांगते. एक मिनिट. कॉल येत होता तिकडं. तर काही हात छोटे घेतलेले आहेत. कोणाला छोटे पाहिजे ते, कोणाला मोठे पाहिजे ते, त्यानुसार. तर हे तुम्ही पाहू शकता. हे 2 ब्लाऊज आहेत. त्याच्यानंतर हा छोट्या हाताचा 3, हा मोठ्या हाताचा 4, हे आता उलटच आहेत. परत हे छोट्या हाताचा 5 आणि 6, हे 6 ब्लाऊज रेडी आहेत सध्या. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काठ इथंच वापरलं आहे, मागे पुढे कुठंच नाही वापरलं, फक्त हाताला वापरले. एक साडी घेतली होती पूर्ण. तर तुम्ही 80 सेंटीमीटर पकडावंच लागतं, कारण ह्याला कटोरी ते नसतं. व्यवस्थित असा फ्रंटचा भाग आणि बॅकचा भाग बसवावा लागतो. तर आता घड्या करता करता मी तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते. ह्याला अजून बटणं लावायचे आहेत, इस्त्री करायचे आहेत. हे सगळे ॲन्युअल डेला जे असतात ना, त्याचे ऑर्डर आहेत. तर कितीचे हे जे सरळ केलेले ब्लाऊज आहेत 4 झाला, अजून 2 करायचे आहेत. डमीला घालून तर मी दाखवणारच आहे, त्यानंतरच तुम्हाला त्याचा लुक दिसणार आहे. आमची डमी कुठे बघते, कारण तिला हा ब्लाऊज
व्यवस्थित बसेल तिच्या मापाचा, कारण ती तेवढीच बारीक आहे. नाहीतर पिनाक करा असं करावं लागतं. ह्याला एकाला बटन लावून हे करून करते मी. तर अशा पद्धतीने बल्कमधले ऑर्डर जे आहेत ते घेतलेले आहेत. ह्या साड्यांना अजून बिडिंग करायचं आहे, तर चालूच असते. जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा सगळं सविस्तर कस्टमरला सांगण्यात येते. ही साडी 500ला आणि शिलाई लहान मुलींचा आहे म्हणून 1000 रुपये विथ ब्लाऊज त्याचा. तर कितीला बसला तुम्हाला? 1500ला हा सेट बसतो. आणि मोठ्यांचं असेल तर साड्या 2 वापरावं लागतात, तर त्याची किंमत 2000 जाते. रफ टप आहे. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये डान्ससाठी ह्याच्यासाठी हेच साड्यांचे ड्रेसेस वापरण्यात येतात. म्हणजे हे नऊवारी ह्याच्याच, कारण रफ टप कसंही वापरा, काहीही ह्याला ह्या कपड्याला काहीही होत नाही. इस्त्री करताना फक्त सांभाळायचं आहे, म्हणजे पैसे वसूल असं होतात. आणि माझ्या मुलीसाठी मी शिवलेले कमीत कमी ते 15 वेळेस तरी ती साडी घातली. बरेच जण दुसरे हे ते वेअर केलेले आहेत. म्हणजे नैनाच्या मुलीला दिलं होतं, बऱ्याच जणांना दिलं होतं. विथ ब्लाऊज मॅचिंग असं शिवून दिलेलं आहे. तर आता मी डमीला वेअर करून तुम्हाला ते दाखवते. दुसरेही आज मला वाटतं 1-2-3 शूटिंग मी घेणार आहे, कारण तसेच राहून चालेल आणि पार्सल पॅकिंग व्हायला लागले. तर आता मी डमीला तयार करते. बॅक कॅमेराने मी दाखवते तुम्हाला. साडी खूप सुंदर दिसते. कलर थोडासा ह्याच्यामध्ये डार्क वाटतो ॲक्च्युली. थांबा, काय माहिती आहे, आज थोडं वातावरण वेगळं आहे. हिरवा आहे, हिरवा गार आहे. बॉटल ग्रीन नाही म्हणता येणार. पहा आता हा जसा दिसतोय तसा खूप सुंदर आहे. आणि तुम्ही पाहता ह्याला काय हे काय ब्राह्मणी जो हा लुक आहे, हा जो असा मी बोटाने दाखवते तुम्हाला, तो खूप सुंदर दिसतोय. ह्याच्यात तुम्ही कमीही करू शकता थोडंसं, पण मला असा घेरदार घोळदार शिवायचा होता, जशी ऑर्डर असते त्याप्रमाणे. आणि लहान मुलीचं आहे तर पदर तुम्हाला माहिती आहे ऑफकोर्स कमीच येणार आहे. आणि ब्लाऊजला मी बटन लावते, कारण हे कधी तर वापरण्यात येतात बल्कमध्ये जेव्हा हे करतात. कारण कितीही हुकं तुम्ही चांगल्या क्वालिटीचे वापरले, इकडं समुद्रकिनारी दमट हवामान असल्यामुळं हुकं खराब होतात. तर ह्यांना मी बटन वापरते, ते सांगतात तसं. तर हा सुंदर असा ह्याचा बॉर्डर लूक खूप छान दिसतो. कसंही काहीही कसंही वापरा, म्हणजे कसंही करू नका. पण एक सांगते तुम्हाला, रफ टप ज्याला बोलतो तसं, म्हणजे ह्याला काही हे नाही आहे, म्हणजे इस्त्रीचं किंवा काय बोलतात ड्रायक्लिंगला ते द्यायची गरज नाही आहे. खूप सुंदर आहे. आणि घोळ ह्याचा जो तुम्हाला दिसतोय, तुम्ही पाहू शकता. पूर्ण साडी लागली तर घोळ तुम्ही पहा. ह्याला जसं प्रॉपर तुम्ही नऊवारी नेसलेत असं त्याला एक लूक येतं. तर ह्याप्रमाणे. आणि पदर तर खूप छान आहे. आणि हे ब्लाउजेस मी तुम्हाला सांगितले एक सेम साडी घेऊन त्याच्यातलं शिवलेलं आहे, म्हणजे जसं ऑर्डर होतं. तर हे असं बल्कमध्ये ऑर्डर आलं की आम्ही सगळं डिस्कस करतो. डिस्काउंट करूनच त्यांना बऱ्यापैकी हे साड्या घेतात, ते नेहमीचे असतात. आणि हे पाहिले की दुसऱ्यांचे ऑर्डर येतात. बल्कमधले ऑर्डर खूपदा दाखवण्यात येत नाही, कारण काय असतं वेळेवरती ते देतात आणि तेवढं वेळही नसतो आमच्याकडे. आणि कोणाकोणाला त्यांचे जे ड्रेसअप असतात सोशल मीडियावरती टाकायचं नाही. आता हे कॉमन आहे, मी शाळेचं नाव तर कुठंच घेत नाही आहे, त्यामुळं काहीही असं मला तो प्रॉब्लेम वाटत नाही. मी त्यांना विचारते शाळेचं नाव ते घेऊ का, तर ते स्पष्ट बोलतात नाही, कारण मुलींचं थोडंसं सोशल मीडियावरती बरेच पेरेंट्सना नको वाटतं, त्यामुळे बाकी कुठलंही कारण नसतं. बऱ्यापैकी बरेच शाळा असं सांगतात की तुम्ही या मॅडम शूट घ्या, तुमच्यामुळं आमच्या आठवणी राहतील. जसं आहे तसं चालतं. तर हे तुम्ही पाहिलं. आता ह्याचं काष्टा दाखवते. हा डबल काष्टा आणि खूप सुंदर ह्याचा असा हा काष्टा आलेला आहे. तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल. ओव्हरऑल नऊवारीचा लुक खूप छान येतो आहे आणि खूप मोठं असं वाटतं आहे, पण साईज ही खरंच छोटी आहे. पण हे तुम्ही पाहता असं, त्यामुळे मी अर्ध पदर कुठंच वापरत नाही. आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज दाखवते तुम्हाला. डमीला थोडासा परफेक्ट आला आहे, पण गळाबिळा छोटासा असतो. लहान मुलींसाठी जसं सांगतात, इव्हन मोठ्याही मुलींसाठी गळा कमीच वापरण्यात येतो. तर चालेल, आता ब्लाऊज पाहून घेऊया. तुम्हाला ब्लाऊज दिसेल. गळा खूप कमी ठेवतो, गळा बंद गळाच असतो शक्यतो, फक्त मानेच्या इथलं थोडंसं गळा असतो. डीप हवं असेल तर डीप ठेवतो, पण शक्यतो हे जे असे बल्कमध्ये बनवतात ना त्यांना असंच असतात. हाताचं तुम्ही स्लीव पाहता, इकडचं काय झालं, एक मिनिट, हां अडकलं होतं, मी म्हणले काय झालं. तर असा सुंदर ह्याचा ब्लाऊज झाला. आणि तुम्हाला बटन दाखवते. मी काज मशीनवरती केलेले आणि बटन लावून घेतलेत. तर छान असा ह्याचाही लुक येतो. हे 1 टक्स असतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये काय फिटिंगची जास्त हे पडत नाही. आणि आतमध्ये आम्ही कपडा खूप ठेवतो, म्हणजे माया जे असतं ते, तर उसवलं की मोठ्या साईजने येतं. आणि छोटे असतील तर टिप मारून घेतात. मागचंही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. हे जास्तीत जास्त
36 चेस्टचा म्हणजे छातीचा माप आहे आणि उंची ह्याची ब्लाऊजची पण भरपूर घेतलेली आहे, म्हणजे 12-13 घेतोच, कारण असं व्यवस्थित बसलं पाहिजे. कधी कधी बल्कमध्ये जेव्हा ऑर्डर घेतात, रेंटने देतात, त्यांना थोडंसं मोठ्या मुलींना, छोट्या मुलींना असं करून ते ॲडजस्ट करून घेतात. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हालाही बल्कमध्ये ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. माझा नंबर आहे 9422666530. वरती कुठलंही पॅटर्न असेल, सगळ्या प्रकारचे आम्ही ड्रेसेस शिवून देतो.